एंट्री लेवल जॉब्स कोणते असतात कशामध्ये? डिजिटल मार्केटिंगमध्ये. एंट्री लेवल जॉब म्हणजे काय की तुम्ही जस्ट आता एक कोर्स कम्प्लीट केला आणि तुमची एंट्री एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये व्हायची. एंट्री लेवल जॉबच्या प्रोफाईल्स कोणकोणते असतात पुढे डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये? तर बघा, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. आलं लक्षामध्ये? एक्झिक्युटिव्ह असतं किंवा स्टार्टिंगला जर गेलं तर तुम्हाला काय असतं? इंटर्नची पोझिशन मिळते. कशाची पोझिशन मिळते? इंटर्नची पोझिशन मिळते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्याला सगळंच काम करायला लागतं. सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? त्याला स्पेसिफिक सोशल मीडियाचेच काय करायला लागतात? कामं करायला लागतात. ठीक आहे. नंतर एसीयू एक्झिक्युटिव्ह, नंतर कंटेंट रायटर, नंतर ईमेल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. फक्त ईमेल मार्केटिंग करण्यासाठी पण स्पेशल काय असतो? एक एक्झिक्युटिव्ह असतो. ठीक आहे ना. पीपीसी एक्झिक्युटिव्ह, पे पर क्लिक म्हणजे ऍड स्पेशलिस्ट ज्याला बोलतो आपण, त्याला आता ही जी पोझिशन आहे पीपीडी एक्झिक्युटिव्ह, पीपीसी एक्झिक्युटिव्ह, नंतर ही पोझिशन आता मार्केटमध्ये झाली की परफॉर्मन्स मार्केटर. काय झाली आहे? परफॉर्मन्स मार्केटर. परफॉर्मन्स मार्केटर नावाची पोझिशन मार्केटमध्ये क्रिएट झालेली. म्हणजे अगोदर तुम्ही पीपीसी एक्झिक्युटिव्ह म्हणून लागता आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येतो त्यावेळेस कोण होता तुम्ही? परफॉर्मन्स मार्केटर. नंतर ग्राफिक डिझाईन इंटर्न, व्हिडिओ एडिटर, डिजिटल मार्केटिंग इंटर्न, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. बघा, नवीन पोझिशन मार्केटमध्ये कोणती? इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. म्हणजे जे काही इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांना तुम्हाला काय करायचं असतं? मॅनेज करायचं असतं. म्हणजे कोणत्या इन्फ्लुएन्सरचे किती फॉलोअर्स आहेत, त्याला कुठं आपण वापरू शकतो, हे देखील काय आहे? स्टडी. ऍक्च्युली प्रत्येक एजन्सीमध्ये, मार्केटिंग कंपनीमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये ही पोझिशन आता कंपल्सरी झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड प्रेस डेव्हलपर. आलं, ही पण एक पोझिशन मार्केटमध्ये असते. त्याच्यानंतर बघा, व्हॉट्सअप मार्केटर. आता नवीन व्हॉट्सअप एपीआय नावाचं टूल आले. व्हॉट्सअप एपीआय ते टूल ऑपरेट करण्यासाठी कोण लागतं? व्हॉट्सअप मार्केटर बाय डिफॉल्ट लागतो. आणि मी जसं तुम्हाला बोललो हे सगळे तर पोझिशन्स आहेत. आणि जर तुम्हाला फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं असेल, जर तुम्हाला ब्लॉगर म्हणून काम करायचं असेल, जर तुम्हाला एजन्सी ओनर म्हणून काम करायचं असेल, म्हणजे हा कोर्स झाल्याच्या नंतर आता ही बघा, प्रत्येक एक सिलेबस म्हणजे आपली काय पोस्ट आहे. आणि आपण हा सगळा सिलेबस काय करणार आहोत? डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकणार आहोत.